नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे महाशिवरात्रीनिमित्त प्राचीन हेमाडपंथीय मंडपेश्वर महादेव मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। महाशिवरात्रीनिमित्त हरिभक्तपरायण गोटीराम महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह, तुकाराम महाराज गाथा पारायण व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी येथे कीर्तन सेवा दिली। तालुक्यातील मांडवड येथे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत प्राचीन मंडपेश्वर महादेव मंदिर आहे। या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन केले। बेलाचे पान, नारळ महादेवाला वाहून भाविक दर्शन घेत होते। सकाळपासूनच मंदिरामध्ये फराळ वाटप व फळ वाटप, पाणी भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली होती। संध्याकाळी 4 वाजता गावातील भजनी मंडळांच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। महाशिवरात्री निमित्त मंडपेश्वर महादेव मंदिरास आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी किरण काळे, नांदगाव। आज महाशिवरात्रीनिमित्त मांडवड येथे असलेल्या हेमाडपंथी महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त 7 दिवसापासून सप्ताह चालू आहे। या सप्ताहामध्ये 7 दिवस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन झाले। त्याचप्रमाणे आज महाशिवरात्रीनिमित्त हजारोच्या संख्येने भाविक दर्शन घेत आहे। तसेच उद्या सप्ताहाचा काल्याचा कार्यक्रम होणार आहे। त्या काल्याच्या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन मांडवड ग्रामस्थांनी केलं आहे। या सर्व कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी, ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ही विनंती।